सर्वांना जय महाराष्ट्र. आपण पाहत असाल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जागा वाटपाचा तिढा कायम असताना पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये काल संध्याकाळी 7 वाजता आम्हाला हा तिढा होण्याची बातमी आली आणि आपण आपल्या माध्यमांसमोर आम्ही काल पण काल 7 वाजता आल्यानंतर आज फॉर्म भरायला येत असताना आपण जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हरेज जर पाहिलं असेल एका SMS-वरती 2-2.5 हजार लोक एका SMS-वरती येतात. याचा अर्थ लोकमताचा कल कुठे आहे हे आपण जाणून घेऊ शकता आणि त्या लोकमताचा जनाधार घेऊनच खऱ्या अर्थानं आम्ही येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जातो आहे. त्यामुळे आम्हाला हा जनसमर्थन समुदाय पाहून आज आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमच्या कळमनुरी शहरामध्ये महायुतीचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय यांचे जे पक्षांनी अधिकृत उमेदवार दिले ते सर्व उमेदवार विजय करण्याचा मानस या महायुतीने ठरवलेला आहे आणि तो आम्ही सिद्ध करून दाखवणार आहोत. बघा, पक्षाच्या जबाबदारीचा आणि याचा वास्तविक संबंध असा येत नाही, पण माझा जो मानस आहे की ज्या जनतेसाठी नगरसेवक हा म्हणून या जनतेचा सेवक म्हणून त्या सभागृहात संधी मला भेटते त्या संधीचं सोनं खऱ्या अर्थ करणाऱ्या ज्या जनतेची सेवा मला संधी दिली त्याचं सोनं करणं हा माझं प्राथमिक प्रायोरिटी आहे. मी व्यक्तिगत कधीही करत नाही. सामाजिक जीवनातलं राजकारण आलेलं सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्तिमत्व आहे. मला जनतेच्या हिताची माझी बांधिलकी आहे. त्यामुळे पक्ष मला काय उद्या मोठे पद देईल त्याची माझी अपेक्षा नाही आहे आणि त्याच्यासाठी मी समाजकारण राजकारण करतो. आंबेडकरांची घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून सर्वांना समसमान अधिकार दिले. जे बहुमूल्य मत आपल्या सर्व नागरिकांनी दिलं आहे. आपल्या हिताचं संरक्षण, आपल्या आजूबाजूच्या परिसराचं संरक्षण करण्यासाठी हा मतं दिलं आहे आणि जनता सूचने त्याच्यामुळं जनता ठरवणार आहे. त्याच्यामुळं त्याच्या पलीकडे काय नसतं. जनकौल जो मिळेल तो खऱ्या अर्थानं विकासाचा धनी होणार. सामान्य नागरिकांना आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून करू इच्छितो की पनवेल महानगरपालिका ही भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठी ही महानगरपालिका आहे. नव्यानं झालेली महानगरपालिका गेल्या कालखंडामध्ये महानगरपालिका चालवल्यानंतर मालमत्तेचा तिढा हा कायम उशिरा झाल्यामुळे तो काहींच्या मनामध्ये लादला गेला असं वाटलं गेलं. पण आपल्या जर परिसर स्वच्छ सुंदर करायचा असेल, आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर मालमत्ता कर भरणं क्रम मागतंय. परंतु जो मालमत्ता कर ही जनता या महानगरपालिकेला भरते त्या मालमत्तेच्या माध्यमातून जनतेचा विकास कसा होईल ह्या अर्थानं काही कालखंडामध्ये नव्याने एखादी व्यवस्था चालू झाली तर विकास करायला वेळ लागतो. आता कुठंतरी विकासाला सुरुवात झाली आहे. इथे सत्ता भारतीय जनता पार्टी आघाडी महायुतीची आहे, राज्यात आहे, देशात आहे. या तिन्ही सरकारांच्या मदतीनं पनवेल नगरी विकास करण्याचा मानस आम्ही सर्वांनी घेतला आहे आणि आम्ही तो करून दाखवला.